मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे। या अंतर्गत 5,30,045 शेतकऱ्यांना 535,65,74,893 रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे। मदतीची ही रक्कम थेट आपत्तीग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी दिली। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी मार्च 2023 पासून 9,307 कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधारच लिंक बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे। मित्रांनो, विभागाने शेतकऱ्यांची ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली, ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली। या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य असल्याचे मंत्री श्री जाधव पाटील यांनी सांगितले। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धता दर्शवते, अशी भावना मंत्री श्री जाधव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली। मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासनाने संवेदनशील आहे। या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाईची रक्कम तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग दक्ष आहे। राज्य शासनाने विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 5,30,000 शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची भरपाई वितरित करण्यात आली आहे। ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधारच लिंक खात्यावर जमा करण्यात येत आहे। तर पहा मित्रांनो, या मदतीमध्ये अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील 10,135 शेतकऱ्यांना 16,11,81,458 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 6,264 शेतकऱ्यांना 6,95,56,620 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील 5,557 शेतकऱ्यांना 6,17,63,389 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील 5,171 शेतकऱ्यांना 4,26,78,006 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील 1,792 शेतकऱ्यांना 1,85,07,173 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातील 1,68,089 शेतकऱ्यांना 178,65,64,125 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, परभणी जिल्ह्यात 1,12,648 शेतकऱ्यांना 121,64,563 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, बीड जिल्ह्यातील 39,093 शेतकऱ्यांना 30,22,69,903 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,619 शेतकऱ्यांना 3,23,67,862 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील 2,408 शेतकऱ्यांना 1,63,53,333 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील 1,886 शेतकऱ्यांना 1,58,70,711 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, जालना जिल्ह्यातील 1,589 शेतकऱ्यांना 1,57,90,736 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 342 शेतकऱ्यांना 32,50,148 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, कोकण विभागात पालघर जिल्ह्यातील 1,742 शेतकऱ्यांना 1,22,999 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 920 शेतकऱ्यांना 23,47,667 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, ठाणे जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांना 12,48,990 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील 161 शेतकऱ्यांना 10,67,086 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील 71 शेतकऱ्यांना 1,72,516 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे।
तर मित्रांनो, नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यातील 45,924 शेतकऱ्यांना 41,87,38,071 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील 18,988 शेतकऱ्यांना 19,16,219 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, भंडारा जिल्ह्यातील 19,037 शेतकऱ्यांना 19,14,33,575 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यातील 16,284 शेतकऱ्यांना 16,39,33,159 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातील 5,995 शेतकऱ्यांना 6,26,11,178 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील 2,158 शेतकऱ्यांना 2,96,40,995 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील 4,274 शेतकऱ्यांना 5,65,55,735 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील 5,042 शेतकऱ्यांना 4,43,98,642 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, आल्यानगर जिल्ह्यातील 2,975 शेतकऱ्यांना 2,54,65,970 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील 483 शेतकऱ्यांना 46,83,551 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2,78,465 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील 43,321 शेतकऱ्यांना 35,87,16,094 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील 3,013 शेतकऱ्यांना 4,25,04,287 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील 522 शेतकऱ्यांना 52,12,803 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील 390 शेतकऱ्यांना 32,74,489 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील 27 शेतकऱ्यांना 1,14,376 रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील या 34 जिल्ह्यातील 5,30,000 शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून या 34 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 36,000 रुपये नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।